विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करू अहो मायबाप सरकार, मातीच्या वासानं कधी भरत का हो पोट, कधी भरत का हो पोट. कोरोनाच्या काळात दारूच्या बाटलीसाठी तू रांगेत उभा राहायचास, दारूच्या बाटलीसाठी तू रांगेत उभा राहायचास, आणि शेतकऱ्याच्या दुधात म्हणत कोरोना येऊन बसायचा. अरे मटण आणि माशांसाठी जीव तुझा सुरायचा, आणि शेतकऱ्याच्या दुधात म्हणत कोरोना येऊन बसायचा, आणि शेतकऱ्याच्या भाजीला तू खाली वर करून बघायचास. अरे वाढदिवस कार्यक्रमाला तू बाहेरून केक आणायचास, आणि दूधवाल्याला लांब उभा राहा म्हणून तू सांगायचास. अरे स्वतःची काळजी घेणं हा गुन्हा नव्हता रे तुझा, पण शेतकऱ्यांना का छळतो हा प्रश्न होता रे माझा, हा प्रश्न होता रे माझा. जगाच्या पोशिंदाराला जीवापाड जपावंच लागेल, कारण संपला जर ना शेतकरी तर हा हक्कार माझे, हा हक्कार माझे. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदासाठी राजकीय नाट्य तासन तास दाखवणाऱ्या पैसे कमावू इलेक्ट्रॉनिक मीडियांनो, अहो जरा फिरवा ना तुमचे कॅमेरे उसाच्या पाचटाकडे, हाडाथटीत गोठणाऱ्या ऊस तोडणाऱ्या आया बहिणींकडे. दाखवा या जगाच्या पोशिंदाराचे शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं उंच राशन. दाखवा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या, हरवलेली पुस्तकं, नांगरलेल्या शेतात, कवळ्या हातातले कोयते. दाखवा शेतकऱ्याचं मरण, दाखवा शेतकऱ्याचं सरण, दाखवा शेतकऱ्याचं मरण, दाखवा शेतकऱ्याचं सरण, दाखवा विहिरीचा तळ दाखवा, कोरडे ठाक धरण दाखवा, विहिरीचा तळ दाखवा, कोरडे ठाक धरण दाखवा, आणि शेतकऱ्याच्या सोन्यासारखा पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा, आणि कर्जाच्या बोजामुळे शेतकऱ्याच्या पाठीवरील बोल दाखवा, आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असे पुन्हा एकदा म्हणून दाखवा, पुन्हा एकदा म्हणून दाखवा. आणि याच विषयाला तुमच्यासोबत उपस्थित आहे मी आर्या संतोष पोटे, आत्मा मालिक श्री जयार गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी. आपल्यासमोर विषय मांडतीये शेतकरी आत्महत्या, एक सामाजिक समस्या. 30-35च्या तरुणांना तुम्ही जाऊन विचारा तुम्हाला काय व्हायचंय. कुणी म्हणाल मला अधिकारी व्हायचंय, कुणी म्हणाल मला डॉक्टर व्हायचंय, कुणी म्हणाल मला शिक्षक व्हायचंय, पण मला शेतकरी व्हायचं असं म्हणताना तुम्हाला इथं कोणीच दिसणार नाही. अहो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, इथला 70% समाज हा ग्रामीण भागात राहतो, तरी पण मला शेतकरी व्हायचं असं म्हणताना तुम्हाला इथं कोणीच दिसणार नाही. आणि हीच आपल्या देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, हीच आपल्या देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अहो एक सांगू का, या जगात असं कधीच होत नाही, एक संकट बसत नाही तेच दुसरं संकट येऊन उभं राहतं, आणि ही तर माझ्या शेतकऱ्याच्या जगण्याची एक परंपराच बनली आहे. पण संकट येतंय म्हणून काम थांबवणं, संकट येतंय म्हणून रस्ता बदलणं, संकट येतंय म्हणून माघार घेणं, या सर्व गोष्टी तुम्हा शेतकऱ्यांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आणि यासाठी तुम्हालाच लढावं लागेल आणि तुम्हालाच झुंजावं लागेल. आपण पेरणी करतो, पीकही उत्तम येते, पण कधी कधी इतका पाऊस येतो की सगळं पीक वाहून जातो, तर कधी कधी पाऊसच येत नाही तर सगळं पीक जळून जातं. कधी कधी पाखरं पीक खातात, तर कधी कधी पीक चोरीला जातं, आणि एवढे सगळं होऊनही माझा शेतकरी कधीच खचत नाही. याचं कारण माहितीये, कारण माझ्या शेतकऱ्यानं आधीच पोतवर धान्य हे घरात साठवून ठेवलेलं असतं. एक दाणा पेरला आणि हजारो दाणे उगवून येण्याची ताकद असते. आणि असे कितीही संकट येऊ द्या, किती आव्हाने येऊ द्या, पण माझा शेतकरी कधीच खचणार नाही, आणि तो पुन्हा नव्याने जून मध्ये पेरणीसाठी शेताच्या बांधावर उभा दिसणार म्हणजे दिसणार. आणि हेच माझ्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, हेच माझ्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अहो तरुण पिढीने शेतीकडे वळले पाहिजे. शेतीची बी बियाणे असेल, शेतीची मशागत असेल, शेतीची सुपीकता असेल, अखंड विस्तारलेलं क्षेत्र असेल. आपण द्राक्ष करतो, पण त्यासाठी लागणारी रासायनिक खतं ही भारतात किती तयार होतात आणि परदेशातून किती आणावी लागतात, याचा जर आपण ताळेबंद केला, आणि माझ्या नव्या जमान्यातील शेतकऱ्याने जर याच्यावरती संशोधन केले, तर मला द्राक्षासाठी परदेशातून आणावी लागणारी रासायनिक खतं हे मी भारतातच तयार करेन आणि माझ्या शेतकऱ्यांना पुरवेन. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचा कितीतरी बोजा मला कमी करता येईल. अहो खरं तर आपली अडचण काय माहितीये, आपल्या या देशाच्या शिक्षण व्यवस्थेने अगदी कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. अहो मग जर आपल्याला शेतीचा अभ्यासच नसेल तर शेती तरी कशी नफ्याची होईल. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी 35व्या वर्षात 750 वर्षांचं पारतंत्र्य हटवलं, आणि ही आपल्या इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट आहे. काय होतं त्यांच्याकडे? सामर्थ्य होतं, सैनिक होती,
खजिना होता? नाही. त्यांच्याकडे होता तो या महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत राबणारा शेतकरी. ज्या शेतकऱ्याला नांगर वडता येतो त्याच शेतकऱ्याला तलवारही चालवता येते. शेतकरी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण करू शकतो हे महाराजांनी आपल्याला 750 वर्षांपूर्वीच दाखवून दिले होते. हे कशाच्या बळावर केले सगळं महाराजांनी? तर ते होतं नियोजन. तुम्ही काम किती करताय याला महत्व नाही, तुम्ही काम कसे करताय याला महत्व आहे. तुम्ही कामाचे नियोजन कसे करताय याला महत्व आहे. अहो, अफजल खानाचा वध करण्यासाठी 2 मिनिटे लागली, पण नियोजन वर्षभर केले. मग जर आपल्याला वर्षभर शेती करायची असेल तर नियोजन किती करावं लागेल ह्याचा विचार करायचा. 50 वर्षांच्या कालावधीत एकही प्रसंग असा गेला नाही की ज्याचं नियोजन नव्हतं. आणि असा दुसरा तिसरा महापुरुष कोणी नसून तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते. तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते. आणि शेतीच्या नियोजनाचे टप्पे, बदल कार्यक्रम तंत्र, उत्पादन कार्यक्रम तंत्र, गतिमान कार्यक्रम तंत्र हे शेतीच्या नियोजनाचे टप्पे आहेत. हे शेतीच्या नियोजनाचे टप्पे आहेत. आपली जमीन कशी आहे, तिची सुपीकता, तिची क्षमता, यात कुठली खनिज आहे, त्यात कुठली खनिज आहे, ती कुठल्या पिकासाठी पोषक आहे, जे पीक येईल त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे का, ती बाजारपेठ जवळपास आहे का, जे पीक आहे, जे उत्पन्न येईल त्याच्यासाठी साठवणुकीसाठी मी व्यवस्था करून ठेवली आहे का, माझ्या मालाला कधी दर असेल, कधी भाव असेल, या सर्व गोष्टींचं नियोजन आपल्याकडे राहिलं पाहिजे. काय आहे शेतीचे यशाचे सूत्र? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले, उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही तर पळत जा, पळता येत नाही तर झेपावत जा, झेपावता येत नाही तर चालत जा, चालता येत नाही तर रांगत जा, रांगता येत नाही तर सरपटत जा, पण जा. जोपर्यंत तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तू चालत राहा. आणि यश तुझ्या स्वागताला उभं असेल. यश तुझ्या स्वागताला उभं असेल. शेतीसाठी जय जय जवान जय किसान.